रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा कुणी हात लावायचा नाही, इतकी मोठी जरब महाराजांची होती. म्हणजे अर्थातच त्यांच्यासाठी शेती, शेतकरी या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या होत्या. तर त्याबद्दलची स्किल्स किंवा धोरणं महाराजांची काय होती शेतकऱ्यांबद्दलची, शेतीबद्दलची? आता 21वं शतक हे उद्योग जगत आहे असं आपण म्हणूयात. पण 17वं शतक हे काही उद्योगाचं क्षेत्र नव्हतं किंवा तो कार्यकाळ नव्हता. तेव्हा शेती आणि व्यापार ह्या दोनच गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जायच्या. आणि शिवाजी महाराजांना माहीत होतं की आपल्याला जर का शेती हा जो घटक आहे याला शिवाजी महाराजांनी प्रचंड महत्त्व दिल्याचं दिसतं. जसं तुम्ही उल्लेख केला आता की त्या रयतेच्या देठाच्या भाजीच्या देठासही हात लावू नका. तर ते 5 सप्टेंबर 1676च्या पत्रातनं आपल्याला दिसतं. मला असं वाटतं की आजच्या पिढीने कुठलंही शिवचरित्र जर का त्यांना वाचायला वेळ नाही ना तर शिवाजी महाराजांचं हे पत्र वाचावं. कारण हा पत्र म्हणजे शिवशाहीचा प्राण आहे. का भाजीच्या देठास तुम्ही हात लावू नका हे जेव्हा शिवाजी महाराज सांगतात आहेत तेव्हा त्याच्यात असं वाक्य आहे की मनसुद्धा तिकडं दाखवू नका, कृती तर सोडाच, तुम्ही मनातही असा विचार आणू नकास, रास व दुरुज न लावू देणे असं तो सगळा उल्लेख आहे. माझ्या भागात जर का दुष्काळ पसरला तर तिथेही मला काळजी घ्यायची रयतेची. त्याच्यामुळं शिवाजी महाराजांचं जे दूरदृष्टी तुम्ही म्हणालात तर ही दूरदृष्टी ह्या एका पत्रातनं दिसते. म्हणून मी याला म्हणतो की शिवचरित्राचा प्राण असं पत्र आहे, ते सर्वांनी आवर्जून वाचावं.